ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर, एका छोट्या मुलीनं हा अनुभव शेअर केलेला आहे। मला खूप छान वाटलं। तिचा ज्यावेळेला कॉल आला, ती बोलत होती, मला खूप मस्त वाटलं। एखादी व्यक्ती बोलत असते त्यावेळेला काही-काही वेळेला तिच्या बोलण्यातून पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत येत असते। तर तशी पॉझिटिव्हिटी जाणवत होती तिच्या बोलण्यातून. अ, आणि हे म्हणजे आपण म्हणतोय ना, हे म्हणजेच आईंची कुठेतरी कृपा झालेली असते, की त्या व्यक्तीच्या बोलण्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी जाणवत असेल, तर त्या व्यक्तीवर आईंची कृपा कुठेतरी झालेली असते असं मला वाटतं. तर ती खूप छान बोलत होती. मला खूप भारी वाटलं. ती मला सांगत होती, की मी गेले 4 वर्ष झाले बालोपासनेला जाते. ती आता 9वीत शिकते आणि ती म्हणत होती, की मी 4 वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे. म्हणजे मला वाटतंय, की ती 5वी-6वी पासून आलेली असेल आईंच्या मार्गामध्ये. तर ती म्हणता माझ्या मैत्रिणीसोबत मी बालोपासनेला वगैरे जायची आणि माझी आई घरी काम आपण म्हणतोय ना, घरची कामं वगैरे स्वयंपाकाची, तर ते करायला जाते. आणि माझ्या वडिलांचा भेळचा गाडा आहे म्हणते ती. तर म्हणता आम्ही बालोपासनेला असंच प्रसादासाठीच आम्ही जायचो, छान प्रसाद मिळतोय वगैरे म्हणून. तर तिचं नाव सांगायचं राहिलं, शुभांगी कोळी, कोल्हापूरमधून आहे ती. तर ती म्हणता मी असंच बालोपासनेला वगैरे जायची आणि तिथं चांगला-चांगला प्रसाद मिळतोय म्हणून मी जायचे. त्याच्यानंतर म्हणतात आम्ही आम्ही तिघी बहिणी आहे आणि आमचे आई-वडील आम्ही असं राहतोय. तर मी सगळ्यात मोठी आहे. माझ्या छोट्या बहिणी आहेत आणि आईची फार ओढाताण व्हायची. आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आईला लवकर जायला लागायचं. स्वयंपाकाची कामं असल्यामुळं ती लवकर उठून आमच्या घरातच म्हणता 7, 7:15ला स्वयंपाक करून आई निघून जायची. आणि मग आम्ही उठून हे करायचं. जसं मला जरा कळायला लागलं वगैरे हे व्हायला लागलं आणि वडील म्हणतात, की म्हणजे सकाळी कामावर जातात कुठेतरी कंपनीमध्ये आणि संध्याकाळी भेळच्या गाड्या चालवतात. तर आम्ही असंच बालोपासनेला जायचो प्रसादासाठी बहिणी-बहिणी सगळेजण. एक बहीण यायची नाही. आम्ही दोघी तरी म्हणजे नेमानं जायचो म्हणते ती. आणि ज्यावेळेला 2 वर्षाच्या पाठीमागं माझ्या वडिलांची तब्येत बरी नसायची. म्हणजे 2 वर्षाच्या पाठीमागं त्यांना मणक्याचा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि म्हणजे वाकून वगैरे असं त्यांना कामं करताना त्यांना प्रॉब्लेम यायला लागला. मग भेळच्या गाड्यावरचं त्यांचं हे व्हायला लागलं आणि आम्ही आता तिघी बहिणी ते म्हटल्यावर आमचा खर्च मोठा होता. आमचं घर भाड्याचं म्हणता. त्यामुळे मग आम्हाला वडिलांना प्रॉब्लेम व्हायला लागला, दवाखाना हे ते आणि मग ते परवडेना झालं सगळं. आणि भेळचा गाडा वगैरे बंद करायचा का असं चाललं. तर मी आईंच्या मंदिरात जात होते त्यावेळेला आईंना बोलले म्हणतात. त्यावेळेला मला एवढं कळत नव्हतं 2 वर्षाच्या पाठीमागं. पण तरीसुद्धा मी आईंना बोलले, की "आई आणि यातनं काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा तुम्ही आणि मी जर भेळच्या गाड्यावर काम केलं, तर मला पण पप्पांसारखं जमू दे. मला माझ्या शाळेवर पण काहीतरी हे व्हायला नको." म्हणजे एक असते ना मुलांना, की शाळेतली काहीतरी चिडवतील किंवा काहीतरी म्हणतील वगैरे. तर मला तसं वाटायचं, की म्हणजे मी जर भेळच्या गाड्यावर उभारलं तर मला कोणतरी चिडवेल, माझ्या मैत्रिणी, माझे कोणतरी शाळेतले कोण दिसले वगैरे तर. आणि तर मग मी आमच्या वडिलांना एकदा बोलले, की "पप्पा मी पण तुमच्याबरोबर येते आणि मी तुम्हाला मदत करू लागते तिथं भेळच्या गाड्यावरती." तर माझ्या वडिलांना फार वाईट वाटलं मी तसं म्हटल्यावर म्हणले. पण मी ठरवलं मनाशी. आईंनी कुठेतरी मला असं सुचवल्यासारखं केलं आणि मी म्हटलं, "काही नाही पप्पा, मी तुम्हाला मदत करते आणि मी तुमच्याबरोबर रोज येईन." आणि मग त्यामुळं वडिलांचं बरंचसं काम पण मला असं भीती वाटायची, की मला व्यवस्थित जमेल का नाही? सगळं व्यवस्थित हँडल करीन का नाही मी? का तर मी 7वीला होते म्हणते त्यावेळेला आणि त्यामुळं मला जमेल का नाही वगैरे असं मला असं हे वाटायचं. तर मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत मी गाड्याच्या तिथं पण आईंचा फोटो नेऊन लावलेला. ह्याच्या आधी नव्हता म्हणतात. आम्ही बालोपासनेला जायचं एवढंच. आमचे आई-वडील काय करत नव्हते.
पण मी ज्यावेळेला गाड्यावर चालले त्यावेळेला फोटो वगैरे नेऊन लावला म्हणतात आईंचा. आणि छोटा बाळकृष्णाचा फोटो एक आहे, तो नेऊन लावला म्हणत्या. आणि मग मी रोज नमस्कार करायची, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत हे करायची. आणि मला 1 महिना 2 महिन्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमायला लागल्या. माझ्या वडिलांचं दुखणं वाढायला लागलं होतं, पण मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमायला लागल्या होत्या म्हणते ती. आणि मग वडील सकाळी कामाला पण जायचे. सगळं दिवसभर परत तयारी करणार. सगळी येऊन म्हणजे काम असं म्हणतो ना आपण 3-4 वाजेपर्यंत असंच काम करायचे वडील. आणि तिथून येऊन परत सगळे तयारी वगैरे करायला त्यांना 2-3 तास लागायचे म्हणत्या. आणि मग गाड्या लावायचा वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना मनुष्यबळ पण पाहिजे होतं, का तर त्यांची तब्येत बिघडायला लागली होती. तर मी काय करायची म्हटली की मी शाळेतून आले की लगेच गाड्यावर हे करायची. तोपर्यंत वडील नेऊन गाड्या वगैरे हे करायचे, लावायचे वगैरे. पण माझं अभ्यासाकडं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं, का तर संध्याकाळी येऊन वगैरे हे करायचं म्हटल्यावर. तसं म्हटली बहिणी घरातली कामं वगैरे आवरायच्या, छोट्या जरी असल्या तरी. पण मला स्वतःला अभ्यासाकडं थोडंसं वेळ द्यायला मिळेना झाला. आणि मी आईंना बोलले की आई माझा अभ्यास पण व्यवस्थित होऊ दे, माझं इकडं पण हे होऊ दे, मला आईवडिलांना मदत पण करायला हे होऊ दे. तर तुम्हाला सांगते म्हणता ती मी अभ्यास फक्त 1 तास करायची म्हणता. गाड्यावरनं आल्यावर तर व्हायचं नाही, पण सकाळी उठून मी लवकर 6 ते 7 1 तास अभ्यास करायची म्हणता. आणि बालोपासना करायची. बालोपासनेशिवाय दुसरं काहीसुद्धा मी केलं नाही. आत्ता पण फक्त नामस्मरण आणि बालोपासना एवढंच मी करता म्हणली. आणि रविवारचं दर रविवारी मात्र मी बालोपासना कधी चुकवत नाही. पण आईंनी इतकं मला त्या व्यवसायातसुद्धा इतकं मला ट्रेन केलं की आत्ता माझे वडील गाड्यावर नसतानासुद्धा मी सगळी माणसं हँडल करता म्हणली. एकटीनं सगळी माणसं हँडल करता. फक्त भांडी धुवायला वगैरे एक मावशी ठेवलेले आहेत, पण बाकी सगळं मी आहे. आणि माझ्या गाड्यावर आमचे वडील चालवत होते त्यावेळेला फक्त भेळ ठेवलेली होती म्हणत्या. पण आता भेळ आणि आप्पे दोन्ही मी ठेवलेले आहेत म्हणत्या. भेळ आप्पे दोन्ही आणि मी एकटी सगळं करता म्हणता. आणि हे आप्प्यांचं माझं मी शिकले म्हणता. आणि रोजच्या रोज म्हणता माझा गाडा असा भरलेला असतो आणि मी ओम नमः शिवाय म्हणत सगळं हे करत असता. मला कधीही असा हे जाणवत नाही. आणि मला आमच्या आसपासच्या गाडेवाल्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला म्हणता. हे सगळं जो मिळतोय सपोर्ट तो कुठंतरी आईंचा आशीर्वाद असतो आहे, आईंचा आधार असतो आहे, असं ती बोलली. त्यावेळेला असं वाटलं की इतकी छोटी मुलगी, आत्ता 9वीला आहे ती. तर म्हणजे हे जे ती बोलली ना, ह्याला पण कुठंतरी म्हणजे ती जी बोलत होती तिच्यात जी पॉझिटिव्हिटी होती तो कुठंतरी आईंचा आशीर्वाद होता. तो कुठंतरी कृष्णानं तिला दिलेली साथ होती ती कुठंतरी. तर मला खूप भारी वाटलं. आणि ती म्हणत होती माझ्या वडिलांना पण आता थोडंसं बरं वाटतंय. म्हणजे असं त्यांचं पूर्ण दुखणं थांबलं आहे असं नाही, पण आता त्यांनी थोडंसं काम कमी केलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, का तर मी खूप चांगल्या रीतीनं हे सगळं हँडल करू शकता. आणि माझी आता 10वी येईल तरीसुद्धा मला अभ्यासाचं टेन्शन नाही, का तर मी रोज 1 तास मी जे व्यवस्थित करता अभ्यास तो आईंच्या कृपेनं माझ्याकडनं व्यवस्थित होतो आहे. आणि मी तेवढ्या 1 तासात व्यवस्थित हे करून माझं असं काही नाही, मी खूप जास्त शाळेमध्ये खूप टॅलेंट आहे माझं असं नाही आहे, पण मी अगदी सगळ्या विषयांमध्ये अगदी चांगले मार्क घेऊन आलेले आहे आत्तापर्यंत. माझ्या बहिणींना पण हेच सांगते. आणि मी व्यवसाय एकदम चांगला चालवायला लागला. ह्या गोष्टीचं मला माझ्या आईवडिलांना खूप कौतुक वाटतं आहे. आणि हे सगळं आईंमुळे आहे म्हणते ती. आणि खूप चांगला व्यवसाय माझा चाललेला आहे म्हणता. आणि मला तर असं वाटतं की मी कॉलेज वगैरे हे केलं तर मी ह्यातच पुढं आणि काहीतरी मोठं काहीतरी करेन. आणि मला खूप भारी वाटतं हे सगळं करताना आता. आणि हे मी जर त्यावेळेला धाडस केली नसती तर आईंच्या कृपेनं मी धाडस केली. मी जर केले नसतं हे आईंच्या कृपेनं तर कदाचित माझ्या आईवडिलांवरच अजूनपर्यंत डिपेंड राहायला लागलं असतं. मी स्वतः आता कमवता म्हणजे वडील थोडेफार मदत करतात, कधीतरी येतात, कधी येत पण नाहीत म्हणता. थोडीफार त्यांनी आणून गाड्या लावणं वगैरे इथंपर्यंत त्यांनी मदत करा. पण बाकी माझे वडील
कधी असतात कधी नसतात, म्हणजे मोस्टली नसतातच म्हणतात, पण मी सगळं हँडल करायला लागल्या म्हणतात सगळं. आणि माझ्या वयाची मुलं शिकत असताना मी स्वतः पैसे कमवायला पण लागल्या, घराला सपोर्ट पण करायला लागला आणि माझा अभ्यास पण तितकाच व्यवस्थित करायला लागला. हे सगळं आईंच्या कृपेवर आहे असं ती म्हणतात. आणि हे सगळं ऐकल्यावर मला फार छान वाटलं. एवढ्या लहान वयात इतक्या छान पद्धतीनं मॅच्युरिटी येणं, इतक्या छान पद्धतीनं आयुष्य जगता येणं, ही कुठंतरी आईंची कृपा असल्याशिवाय शक्य नाही आहे. तिथं गुरूंची कृपा वगैरे असावीच लागतं. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि असंच छान छान यश सगळ्यांना मिळत जाऊ दे, हीच आईंच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.